मुंबईतल्या सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेली जुहू चौपाटी गेल्या अनेक दिवसांपासून प्लास्टिक कचऱ्याच्या विळख्यात अडकलेली आहे। या विरोधात लोकशाही मराठीनं सलग 4 दिवस या गंभीर समस्येचा रियालिटी चेक दाखवत पालिका प्रशासनाचं जे काही एकंदरीत याकडे दुर्लक्ष होतंय ते दाखवून दिलंय। चौपाटीवर साचलेल्या कचऱ्यामुळे समुद्र किनाऱ्यांच्या सौंदर्यात बाधा येते। तिथे येणाऱ्या पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्याचा सुद्धा जटिल प्रश्न बनलेला आहे। याबाबत पालिकेला सातत्यानं प्रश्न विचारून सुद्धा चौपाटीवर साफसफाई करणाऱ्या कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। याबाबत मुंबई महानगरपालिकेची उदासीनता आणि ढिसाळ कारभार सपशेल उघडा पडलाय। जुहू चौपाटीवरील कचऱ्याची स्थिती जैसे थे। पालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष। स्थानिक नगरसेवक आमदारही प्रशासनापुढे हतबल। मागच्या 3 दिवसापासून जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याचा रियालिटी चेक लोकशाही मराठी करत आहे। आजचा 4था दिवस आहे। 4थ्या दिवशी काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही पोहोचलेलो आहोत। आज आपण पाहतोय की तशाच पद्धतीचा कचऱ्याचं साम्राज्य संपूर्ण जुहू चौपाटी परिसरामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहिलं तर मागच्या 3 दिवसामध्ये ज्यावेळी लोकशाही मराठीनं या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, निश्चितच त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि या ठिकाणी जे युद्ध पातळीवरती काम सुरू जे आहे ते पालिका प्रशासनानं केलेलं पाहायला मिळालं। पण मात्र त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की पुन्हा एकदा पालिका प्रशासनाकडनं या ठिकाणी कोणत्याही पद्धतीत कर्मचाऱ्यांमध्ये वाढ किंवा मग जी यंत्रणा जास्तीत जास्त वाढवण्याचा दावा केला गेला होता त्या पद्धतीची यंत्रणा देखील आता आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये। महापालिका प्रशासन जुहू चौपाटीचा या सगळ्याच परिसरातला प्लास्टिकचा जो कचरा आहे हा मुक्त करण्यासाठी वेगवान पावले उचलणार का याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलेलं आहे। पण लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा सातत्यानं घेत आहे। गेल्या काही दिवसांपासून जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्माकोल, काचेच्या बाटल्या आणि अन्नपदार्थाचं वेष्टन तसंच घरातील इतर कचरा मोठ्या प्रमाणावर साचलाय। लोकशाही मराठीनं याबद्दल सातत्यानं आवाज उठवला। इथे येणाऱ्या पर्यटकांनी आणि स्थानिकांनी चौपाटीच्या दुरावस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे। चौपाटीवरील साफसफाईच्या कामांचा रियालिटी चेक करण्याकरता गेले 4 दिवस आमची टीम, आमच्या प्रतिनिधी रोज इथं होणाऱ्या साफसफाईचा आढावा घेत आहेत। जुहू चौपाटीचा विस्तीर्ण किनारा पाहता साफसफाई करणारे कर्मचारी आणि यंत्रणा अपुरी असल्याची बाब लोकशाही मराठीनं स्थानिक नगरसेविका सुधा सिंग आणि आमदार अमित साटम यांच्या निदर्शनास आणून दिली। आजी आणि माजी महापौरांकडे याबाबतचे प्रश्न उपस्थित केले, मात्र चौपाटीवर साफसफाई करण्यात पालिकेकडून अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असल्याची बाब अधोरेखित होतीये। प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी असलेली यंत्रणा अपुरी असल्याची थेट कबुलीच दिली आहे। पालिका आयुक्त आणि महापौर इथल्या साफसफाई यंत्रणा वाढवून देण्याचा निर्णय तातडीनं घेत नसल्याचं चित्र आहे। पावसाळ्यात चौपाटीवर अधिकचा कचरा येतो असं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं असेल तर त्याकरता अधिकचं मनुष्यबळ वापरून प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेली जुहू चौपाटी स्वच्छ का केली जात नाही असा थेट सवाल आता स्थानिक आणि पर्यटक करतायत। या लोकांना या दुर्गंधीचा त्रास होतोय आणि अजूनही तिकडे पाहाल तर अजून पहाड बनलेला आहे, डोंगर पाहायला डोंगर पाहायला मिळतो। तिथं डोंगर रचलेला आहे। तो कचरा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत काही होणार नाही। तुम्हाला या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी अजूनही आपली मनुष्यबळ वाढवावेत, यंत्रणा वाढवावी, जे अजून वाढवलेलं नाही। सगळे नेते मंडळी येऊन बघतायत, परंतु ठोस निर्णय व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। कचरा उठा लेना चाहिए। कपड़े भी कितने गंदे आए हैं और ये कचरा नहीं उठेगा तो लाइफ टाइम कचरा आता रहेगा और जाता रहेगा, आता रहेगा, जाता, और कभी भी बीच क्लीन नहीं दिखेगा, कभी भी नहीं दिखेगा। तो अभी जो समय है और वो कचरा उठा के डंपिंग हो जाएगा तो ही बीच अपना अच्छा लगेगा लाइफ टाइम। हमारा जुहू बीच, हमारा एरोबिक यहाँ पे आने के बाद में
जूहू बीच इतना नीट एंड क्लीन रहने लगा क्योंकि हमारे सभी से संपर्क रहने लगा, सभी बड़े बड़े नेता भी आने लगे और बीच हमारा क्लीन रहने लगा। लेकिन फर्स्ट टाइम ऐसा हमने देखा है कि इतना गंदा बीच बीएमसी वाली कुछ नहीं कर रही है। कहते हैं ना, प्रकृति जो लेती है वही हमें देती है, तो थोड़ा अवेयरनेस हमें मनुष्य को भी लेना है। बीएमसी वाले तो करेंगे ही करेंगे, हमने लेटर डाला, उषा जी ने सबने मिलके सबने साइन करके लेटर, लेकिन हमें भी सबको अवेयरनेस रह के इस चीज को ध्यान में देके काम करना चाहिए। लोकशाही मराठीनं सातत्यानं उठवला आवाज उठूनही कचऱ्याची स्थिती जैसे थे। जुहू चौपाटीवर साफसफाई करण्यात महापालिका प्रशासनाचं अपयश, पालिका कुणाला पाठीशी घालते, नागरिकांचा सवाल। साफसफाई करणाऱ्या कंत्राटदाराकडे पुरेशा मनुष्यबळाची कमतरता, मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा उपसण्याकरता पालिकेनं पुरेशी आधुनिक यंत्रणा द्यावी। पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कचरा येत असतानाही आपत्कालीन नियोजन नाही। जुहू चौपाटीवरील साफसफाई बद्दल विचारणा करूनही पालिकेचं दुर्लक्ष। कचरा उपसण्याकरता मिशन मोडवर काम करणं आवश्यक। अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याबद्दल तातडीनं अंमलबजावणी करा। अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात जुहू किनाऱ्यावर तैनात करणं। कचरा उचलण्याकरता मोठ्या ट्रॅक्टर आणि बीच क्लिनिंग मशीनची संख्या तातडीनं वाढवा। जुहू चौपाटीची ही दुरावस्था पाहून स्थानिक नागरिक आणि इथे येणारे पर्यटक कमालीचे संताप व्यक्त करतायत। जुहू चौपाटी ही मुंबई शहराची ओळख आहे, पण इथं आल्यावर समुद्राच्या लाटांचं दर्शन होण्याऐवजी कचरा आणि दुर्गंधीचा पर्यटकांना सामना करावा लागतोय। इथं पसरलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे। परिस्थिती पाहता म्हणजे इथे खूप प्रमाणात प्लास्टिकचा खूप वापर आहे आणि अस्वच्छता आहे आणि मुलांना म्हणजे पर्यावरण धोक्याचं आहे। हा कचरा आता नाल्याच्या वाटेतून संपूर्ण समुद्रामध्ये कचरा गेलेला आहे, तो आता किनाऱ्याला लागलेला आहे। त्यामुळे आता हे साफ करण्याची जबाबदारी पालिकेवरती आहे। पण पालिका प्रशासन जे सांगते, खरंच वाटतंय का तसं साफ केलं जातंय का? नाही, तेवढ्या प्रमाणात साफसफाई होत नाही। लोकशाही मराठीनं सलग 4 दिवस दाखवलेल्या वास्तवानंतरही पालिका प्रशासन जागं नाहीये। लोकप्रतिनिधींनी याबद्दल पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं असलं तरी पालिका प्रशासनानं याची दखल घेतल्याचे कोणतेही संकेत दिसत नाही। जुहू चौपाटी केवळ मुंबईचं पर्यटन स्थळ नाही, ती मुंबईची शान आहे। त्यामुळे पालिकेनं प्रशासकीय नोकरशाही बाजूला ठेवून तातडीनं कृती करणं अनिवार्य आहे। मुंबईकरांना स्वच्छ किनारा मिळवून देणं हे पालिकेचं पहिलं कर्तव्य। त्याकरता कानाडोळा करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची खरी गरज आहे, तरच जुहू चौपाटीवर नागरिक आणि पर्यटक मोकळा श्वास घेतील। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।